हे गाईज गुड मॉर्निंग. दिस इज सौरभ जाधव व्लॉग्स. तर मित्रांनो, सध्या आम्ही निघतो आहोत गावी जाण्यासाठी. मी रेडी झालो आहे, मागे पप्पा रेडी झालेत आणि ते पल्लवी पण रेडी झाले. आमचे बॅग पॅक करून झालेत. आपली 9:30ची गाडी आहे देवगिरी एक्सप्रेस, त्याने आपण आज जाणार आहोत. पप्पा रेडी झालेले आहेत. काय म्हणणं आहे, कितीला निघायचं आपल्याला? अरे झोप होऊ दिली नाही, काय नाही यार, काय रिकामे कामं करताय. झोप नाही झाली, काय नाही. आता निघू 6:30 वाजता. इथे पल्लवी पण रेडी झाले आणि हिने बघा मेकअप वगैरे केलाय. रात्री आपल्याला डायरेक्ट झोपायचं आहे. का मेकअप का केलाय? हे बघा, इथेच आपल्या बॅग्स. इथे एक मोठी बॅग घेतली, ज्यात मम्मी पप्पांचे कपडे आहेत आणि याच्यात माझे आणि पल्लवीचे आहेत आणि याच्यात माझं सामान आहे. मम्मीचं तुम्हाला सांगतो, एक गोष्ट शोधायला तिने पूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. तिचं काहीतरी हरवलं होतं एक, आणि ते बाजूलाच असतं सामान, आपल्या समोरच असतं, पण ते आपण पूर्ण घर शोधल्यानंतर आपल्याला ते मिळतं. सो असं कंडिशन झाली होती आता, आणि त्याच्यात आम्हाला टाईम गेलाय. चला, आम्ही रेडी झालो निघण्यासाठी. जाऊयात पटापट. सध्या संध्याकाळचे 6 वाजता आहेत. फायनली आम्ही पोहोचलो आहे जोगेश्वरी स्टेशनला आणि तुम्ही बघू शकता मानस आणि सागर आम्हाला भेटलाय. गाडी पण टाईमवर आले. चल मानस, बाय बाय. चला, आम्ही उतरलो CSMT स्टेशनवरती. आपल्याला 13 नंबरवरती जायचं आहे. 9:30ची आपली देवगिरी एक्सप्रेस आहे. आम्ही 1.5 तास लवकर आलो. आपण काहीतरी खायला घेऊया, स्नॅक्स इथून. एवढे स्नॅक्स घेतलेत आपण. माझ्या मागे तुम्हाला जे टॉयलेट दिसतंय, ह्या टॉयलेटमध्ये जाण्यासाठी आधी पैसे लागत होते, पण आता हे फ्री आहे. डीमार्ट जे आहे ते ह्या बाथरूमला मेंटेन करते. मी विदर्भामध्ये राहतो आणि तिथे खूप जास्त ऊन असणार, त्यामुळे मी इथे एक गॉगल घेतोय 100 रुपयाचा. 9 वाजायला आलेत, अजून आपल्याकडे अर्धा तास आहे गाडीला यायला. आपली 9:30ची गाडी होती, पण सध्या 9:45 होत आहेत. मला हीच भीती आहे की गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर लागली नाही पाहिजे. मागच्या वेळी आमच्यासोबत तेच झालं होतं. आम्ही एका प्लॅटफॉर्मवर होतो आणि अचानक गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आली. हे बघा, सगळे लोक समोर वाट बघत आहेत. हे सगळे देवगिरी एक्सप्रेसवालेच आहेत. फायनली आपली गाडी आलेली आहे. हे बघा, 9:50 झालेत. आम्हाला पटापट जावं लागतं, कारण की आमचा डब्बा जो आहे तो खूप पुढे आहे आणि ही गाडी खूप लवकर हलणार आहे, कारण की तिला यायलाच खूप उशीर झाला आहे. आपला कोच नंबर आहे S3. हा बघा, S3, पण हा डब्बा पूर्ण बंद दिसतोय. हे बघा, इथे कोणतरी आलं दरवाजा खोलायला. आतमध्ये पूर्ण अंधार आहे. आपला सीट नंबर आहे 31 आणि 39. आपल्याला हाफ तिकीटच झालेत, कारण की आपण इमर्जन्सी म्हणता येणार नाही, 1 महिना आधी आम्ही तिकीट बुक केलं होतं, ते वेटिंगवर होतं. सो हे 39 आहे. ते बघा, इथे 31 आणि याच्याच बाजूला आहे 39. त्याला लाईट्स लागलेत, पंखे लागलेत, खूप बरं वाटते. आता आपण बाहेर जाऊया जरासं. गाडी निघेल आता 5 मिनटं. बाय द वे, जे नवीन व्ह्यूवर्स आहेत, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मास्क घालून ब्लॉग का करतो आहे गरमीच्या दिवसामध्ये. ॲक्च्युली मला कांजण्या झाल्या होत्या आणि हेच कारण आहे की मी मास्क घातलं आहे, कारण की माझ्या चेहऱ्यावरती फोड आहेत आणि त्या तुम्हाला बघावशा वाटणार नाही, म्हणून मी मास्क घातलं आहे. आणि असंच मी रोज प्रवास करतो. खूप गरम होतं आहे, पण ही माझी मजबुरी आहे. हे बघा, आपल्या दोन्ही सीट एकदम भारी दिसत आहेत. इथे या दोघांची सीट आहे आणि इथे एक आहे. 9:15 झालेत आणि अजून गाडी निघाली नाही आहे. फायनली आपली गाडी जी आहे CSMT वरून रवाना झाली आहे. चलो, फायनली आम्ही उतरलो आहोत जालना स्टेशनवरती. सध्या सकाळचे 6:15 वाजता आहेत. आपल्याला खूप लेट झालं, 2 तास गाडी लेट होती. हे बघा, अजून निघाली नाही. इथून जाऊयात पटापट. आपल्याला बस स्टँडवरती जायचं आहे. इथून बाहेरून आपल्याला ऑटो मिळणार आहे. STने आपल्याला 1 तास लागणार आहे आणि त्यानंतर परत आपल्याला एक ऑटो पकडावा लागणार आहे घरी जाण्यासाठी. चलो, फायनली आम्ही पोहोचलो आहोत आमच्या गावात रोहड्यामध्ये. हे बघा, इथे घर आहे समोर. बघा, आजी हाय करा, हाय. चलो भाई, पोचलोय.
विदर्भामध्ये ऊन मला जाणवत आहे. हे बघा बाबा बसलेत. काय करता कुराड? माझे बाबा सुद्धा इथे आहेत. मी तुम्हाला त्यांची भेट करून देतो. सौरभ आहे. सौरभ आहे का? हा बाय आहेत ना, बसलेत. बाई कुठे? ठीक आहे, समोरच आहे. बरे का बाबा? बाबा बरे ना, रडू नका. मग सौरभ म्हणले 1 महिना येतो. आलो ना. आला ना मग 1 महिन्यानंतर. 1 महिना पण नाही झाला मला जाऊन. बाबा यासाठी रडतात की त्यांना असं वाटतं की मी त्यांना बोललो होतो 1 महिन्यानंतर मी परत येणार, पण मी 1 महिन्यात आलो आहे म्हणून ते इमोशनल झालेत. सो बाबा बसलेत आपल्या इकडे. चला मी आंघोळ करून घेतो पटापट, कारण की मला आंघोळ करणं गरजेचं आहे. तुम्हाला आता माझे कांजणे दिसत असतील. त्याला मी थोडंसं तेल लावलं आहे. आंघोळ कुठे करतोय मी तुम्हाला दाखवतो. आणि हीच गावाची मजा असते. हे बघा इथे 2 ड्रम आहेत. हे गरम पाणी आहे. आणि हे बघा प्रायव्हसीसाठी हे असं छप्पर लावलं आहे. हे बघा इथे एक पडदा लावला आहे, मागे एक पडदा आहे आणि इथे दगड आहे. अशा दगडावरती गावी आंघोळ करतात लोक. बऱ्याच ठिकाणी लोकांना बाथरूम असतात घरामध्ये किंवा बाहेर, पण इथे अशा प्रकारे एक बनवलं आहे नॉर्मली. चला आंघोळ करून झाले. आंघोळ करून आम्ही निघालो तपोवन देवी मंदिराकडे. सध्या दुपारचे 2:15 वाजतात आणि आम्ही सध्या आलोय आमच्या गावात असलेल्या तपोवन मंदिरात. हे बघा समोरच आहे तपोवन देवीचं मंदिर. जर या मंदिराची प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर मी याच्या आधी एक ब्लॉग टाकला आहे. तो ब्लॉग तुम्ही जाऊन बघू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय. इथे बसले नम्रता आणि इथे आहे पल्लवी. पाव किलो द्या. हां पाव फिरणार ते आमच्याकडे म्हणतात तिकडे ना. पाव किलो तिकडे पावशेर नाही समजत. हां नाही तेवढंच द्या. मी तपोनमध्ये आल्यावरती सगळ्यात आधी ह्या लेवड्या घेतो, कारण की मला इकडच्या लेवड्या खूप जास्त आवडतात. चला आता आपण जातोय मंदिराच्या आतमध्ये. याचं पाणी जे आहे ते पूर्णपणे ब्ल्यू आहे आणि याच्या समोर एक झाड आहे. त्या झाडावरती तुम्हाला दिसत असेल मधमाशीचा पोळा लागला आहे. बघा किती मोठा आहे तो. सध्या संध्याकाळचे 5 वाजता आहेत आणि इथे ओमसुद्धा आला आहे. बोरगाव काकडे याच्या गावाचं नाव आहे. सध्या आपण चहा प्यायला जातो आहे. चहा पिल्यानंतर मी तुम्हाला नवरीचं घर जे आहे ते दाखवेन. चला काय बोलते? बाबा मला असं नका काढू काही पहा आमच्या गावाकडे गावरान भाजी आहे. गावरान सध्या डोळा जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे आणि लाईट गेली आहे. काय लाईट काय झालं तुमच्या? लाईट गेली आमच्याकडे प्रॉब्लेम आहे लाईटीचा. चला डोहाळे जेवणाचा प्रोग्राम झाला आहे आणि मी कंटिन्युअसली रील शूट करत होतो. पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंतचं मी एक रील शूट केले, म्हणून मला ब्लॉग काढायचा टाईमच नाही मिळाला. तुम्हाला पब्लिक दिसली असेल, पूर्ण गावातली महिला मंडळ जे होते ते सगळे आले होते. आणि मागे जे आहे लग्नाची तयारी सुरू झाली आहे. ओमने पण नवीन फोन घेतला, आयफोन. दाखव तुझा आयफोन. ये देखो भाई. काय नाव काय फोनचं? रिअलमी 15T Pro. रिअलमी 15T Pro. हा माझा लहानपणाचा भाऊ बारक्या. आता सध्या आमचा जरा संपर्क होत नाही, कारण की बारक्या त्याचा अभ्यासात असतो आणि म्हणून आमचं जास्त बोलणं होत नाही. कसं आहेस? मजेत आहे. कसं चाललं अभ्यास? चांगला चालली. इथे काहीतरी सुरू आहे. नवरीला हळद लावली जाते. कसं वाटतं तुला? लग्न व्हायला जाते तुझा? लय भारी वाटतंय, पण जीव घाबरतोय मला. आणि आता जे झालं ते काय होतं? ते किक्सा होता अंगाला लावायला. त्याच्याने काय होतं? चेहरा गोरा होतो. हा. पहिल्यानं केलं चढे गौतम बुद्धाला. पहिल्यानं
गदी दाटली भीमनवर देव रमा नवरी शोभली भीमनवर देव रमा नवरी शोभली दुसऱ्याला तेल चढे बाबासाहेबाला अशी कशी आज मंडपात गदी दाटली भीमनवर देव रमा नवरी शोभली. गाईज वाट लागलेली आहे. आत्ता हळदीचा प्रोग्राम सुरू होत आहे आणि डोहाळे जेवण जे होतं त्याचा प्रोग्राम झाला ते पण मी शूट केलं आहे आणि आता हळदीचा प्रोग्राम पण मला शूट करावं लागतं आहे. बाहेर सगळी तयारी झाली आहे. हळदीचा प्रोग्राम आता लवकरच सुरू होत आहे. चला जाऊयात. वाळणी मामा मना मंदी हास्ये हव मनाव मंदी हास्ये राधा चौवरंगी बसे हव चौवरंगी बसे राधा चौवरंगी बसे हव दुसरी वाळणी गोड धरल माळणी हव मैनाची मपल्या धर देव वाळणी हव देव वाळणी धर देव वाळणी हव तिसरी वाळणी मामा टाकतो ये तोड हव टाकतो ये तोड गोड फौज ज्या पुढं हव फौज ज्या पुढं गोड फौज ज्या पुढं हव फौज ज्या मंदी गोड फौज ज्या मंदी. गुड मॉर्निंग गाईज. सध्या सकाळचे 7:30 होत आहेत. मी करतो इथे ब्रश. काल हळद होती, आज शनिवार आहे आणि उद्या रविवारचं लग्न आहे. सो लग्नाची मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे. बुद्धिस्ट वेडिंग कशा प्रकारे असते हे तुम्हाला कळेल उद्या. पण गावी आल्यानंतर खूप बरं वाटतं चिमण्यांचा आवाज ऐकून. कारण मी इथेच आल्यावरती चिमण्या बघतो. मुंबईमध्ये मी एकही चिमणी आत्तापर्यंत बघितली नाही आहे. आधी बघत होतो पण सध्या आपल्याला त्या दिसत नाही. ओके, सो माझी आंघोळ करून झाली आहे. सध्या तरी मी या ब्लॉगला एंड करतो. उद्या लग्न असणार आहे ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.